जो ऐक ना तुम्ही कडीला म्हणजे नाही जात ना ट्रॅक्टर फसून नाही ना जो कसं काय ना जो एवढ्या घाट्यात मला कसा ट्रॅक्टर टाकायला ना तुम्ही किती घाट आहे पहा बरं. अले बाबा तुला सांगून आलो मी यंदाच्या सालीने पाहून आलो तू टाक वावल म्हटलं हमेशाच वाळतो. तू एक काम कर ट्रॅक्टर टिकून टाक धुल्याहून टाक टिकून पंजे वाळून दे पाणी पेरे चांगलं वावल मग हाताने मालशीन पंजे तर मग काय करू मग म्हटलं वावला तर पाणी वाहून जाते. काय काय सांगितलं तुले यादवान दिलता तुला एवढा मोठा तू आता म्हणतो ट्रॅक्टर लिहितात काय बरे काय चालू आहे बरे इथं काय ट्रॅक्टर तर काही वाईच आहे टेकन पुढे वावर टाकत आहे ना ओलं घट वावरायला का त्याचं थांब या झुमऱ्याला अशीच पाहिजे याला जराशी अशीच रप्पच पाहिजे दोघांचे चांगले काचा बिचा भांडणच लावून द्या आपण थांब असंच पाहिजे होतं आपल्याला का पुरेच्या पुरे भोकडे खाल्लेले काय ना तिकडे निर्पोज देऊन दिले कसं धन दौलतचा बंबाट भेटलीच ते आपल्याला ह्या टोकल्याच्यानंच आहे ना ह्या टोकल्या ह्या कंदिली आहे सबन गाव आल्याचा पहिला नव्हता आपलं ते गड्डा खोदून नाही द्यायचा माल नाही काढू द्यायचा तुम्ही बरं आहे राजा मौका फोन चौका मारतो शिवला अरे मामा तुमचा ॲडव्हान्स लागेल वापर देतो मी त्याची काही काळजी नका करू माझ्या पुरा दिवस खराब होऊन जाईल म्हटलं मी काय म्हणलो हडकू दे ना पाय मी एकूण दुसरं मारून येतो ते 4-5 वाजता मारून देतो लागेल त्याच्या हडकला ना पाणी आलं तुमच्यावर कधीला मी असं करतो मग मी अरे काय झालं कधीला पाहिजे काय काय वहीचं झालं का वही काढवायला लागते नाही चांगलं हडकलं वावर चांगली वही मस्त होईल आता अरे बापले पाहिले टाकल्या पाय शिवलाल भाऊ त्यामध्ये वावलं चोकलं नाही म्हणते हे झालं तिकडे उलसं डोंगर जेवलसं ओला आहे ना जो तिकडे पा बरं खडंग आहे ना तोली म्हणते टकला म्हणते काय ओलं गत आहे म्हणते सांगा पा बोला तुम्हाला कसं समजते वावलं हलकला आहे ना हो ना शिवलाल टोय गोटे ना दात खाऊन आहे ना मामा ह्या आता हात धुतल्याशिवाय राहते का अरे मला शिवलाल मग तुम्ही राहू ना तुम्ही काही दिमाग नका घालू ना तुम्हाला काही समजून नाही राहू दे ना मला वाया लागतील टाकतात फसून जाईल ना पालतोचा तुम्ही काय लावायचं भलते त्याच्यात काही आपलं जाऊ दे ना दुसऱ्या का मामा याच्यात जाऊ द्या कधी आवाज दिमाग गरम करू नका हे मला माहिती काय काय नाही तर अरे पण वावर दिसून आला हडकला दिसून आला मी काय बोललो कधीला पाहिजे वावर हडकला आहे चालते तुमच्या वावरात काही विषय नाही आहे अरे झन चालते मग हे काय होय इकडचं हे धुऱ्याचं हे काय हे आळ मोडलं ना होय आळ मोडलं जाऊ दे म्हणा येले पण तिकून दुरून काढ दुरून घ्या तिकून वावर होय पण हे ओळखते समजत नाही का आम्ही काय ट्रॅक्टर नाही चालवले का तुला काय वाटलं शिवलाल टोय गोटे अभे दहाच्या काही चालवले 94-95 ट्रॅक्टर अले बापले पाहिले टाकलेले पाहिले सगळ्या लोकांना समजून राहिलं बरोबर नाही त्याचं शिवलाल भाऊ जे म्हणून राहिले खोटी गोष्ट आहे काय तू तिकडे आलमोल एक आलमोल जास्त सोडा लागेल तुले ते दुसरं आलमोल पुरं वावर आहे पण हलकून जाते आपण हे बरोबर बोलले तुम्ही टाक मावाला ट्रॅक्टर टाक तिकून मी ॲडव्हान्स वापस नाही घे कुठं जाऊन त्या ट्रॅक्टरची इथं हवा सोलीन म्हटलं टाकल्या वानाच्या आणि पाणी घाल चांगले ना पठाने आणि आता कसंच करावं काय भलते काय ह्या शिवलाल टोय गोटे नाही आला असता ना मस्त जमला असता कनील बुड्याला बरोबर घरात घेतला असता तिकडे माझ्या चालते पण डाबर म्हटलं डिझेल पुरण काय पुरण काय डबल वाई काढा लागते इथं मुळात भारी जाते एक सिंगलचं काय सांगा अरे नाही ना बा कनीला माझी ओल्या तर एक डिझेल जास्त लागते ना तुम्हाला काय सांगू थांबा तुम्ही येतो आम्ही 4 वाजता याचं काय ऐकू नका हे जे जाईल आहे म्हटलं हे बोकड्याने मटण घातलं ना ते पकडलं येईल ते पकडलं पोलीस वाले ना धनकाराने तुम्ही अरेंज जेवाले त्याने चिराग मारवले दुसरं काहीच नाही अरे हो ना अरे ते तर मला माहीतच राहिले ते तर बोलले तसं बा मी काय आलो मी गोष्ट ऐकलं तू मुलण काढून तर पाय वावरात म्हटलं ट्रॅक्टर तर एक मुलण काढ नाही चाललं तर वापस घेऊन चाललं अरे वा मुलणच कामाला फक्त शिवला ना मुलण काय आहे टाकल्यात बात गोलगाल करून दिलं चालला जाईल मजा येईल का काही पुढं मजा तर पुरी आहे थांब ना पुरीच्या पुरी म्हणजे अरे बाबा कंदीला बाजी त्या तो तसाच वर करून म्हटलं पुऱ्या वावर म्हटलं हडकला आहे तुमचं बरसात लागणार आहे झडी लागणार आहे म्हटलं कमरी एवढं म्हटलं बसून जाईल वावर आता चानस आहे मारून घ्या सोडू नका त्याला तिकडे डबल पैसे देऊन राहिले लोक म्हणतो तिकडे चालला ध्यानात ठेवता आणि का मामा ह्या शिवलाल का टोय गोट का माझ्यावर पुरा खळमट्टा काढते का पुरा खर्च का माझ्या कोण काय केला भोक नाही ना अरे थांब ना हो मा थांब ना शिवलाल थांब ना काम आहे ना माझ्या उन्हाळ काम आहे तिकडे बसले तुम्हाला समजून एक पेरण्या पाहिजे दिवस या वक्ती कास्ता करायचे पहिलेच कास्ता करायला माहिती असते काय काय नाही तर तुम्ही भलत्या टाइम हातच्या कोण घेऊन आले अरे हो मी सत्याच्या बाजूनं काम आहे आपलं नाही रे कशा ना जे सत्य माय जायते म्हणून म्हटलं सत्य माय जायते लोकाईले मग माझं सत्य आहे मला माहिती ट्रॅक्टर चालते गरीब बाजाचं नुकसान नको कंदी लाभाचं बाबू पुरेच्या पुरे वही काढून दे त्याची बस अले हो बरोबर आहे हले हा बाबू दे जंबर दे काढून दे पुले वही काढून दे भाऊ उरले पैसे तुले वावरात देतो नगदी धुल्याला पैसे खिच्यातच पैसे माय हे बाय थैलीत बांधून ठेवले पनीर आहे पनीर लवकर वही काढ पटकन तुझ्या नगदी लायले पैसे घेऊन घे अरे चल ना रे बारे चल तिकडे मामाची काय झाला ना इथंच टाइमपास करतो हो चल ना झालं ना इकडे आता अंगार भेटून दिली बस आता हे पेटत राहते संध्याकाळपर्यंत चालू राहते हे ट्रॅक्टर काही चालत नाही मला माहिती आहे ट्रॅक्टर कुठं चालते त्याचा पाय ना एकाच जागा तिकडे डाबरा डोबरा बमवल्या कंदील बुड्याचे घेऊ दे टोले झुंबरेले ट्रॅक्टर फसते त्याचा चल तिथपर्यंत आपण मामाची इकडून येऊ मामाचा राहिला सल्ला मसलत करायची आवाज उघड दिसून राहिलं कुठं गेलेले का म्हणा कुठं गेले काय गेलेले का कुठे गेले लुटे रे मामा लुटे रे आहे का घरी दरवाजा उघडाच आहे कुठं गेले काही आवाज नाही काही नाही आले वाटते शिवलाल टोय गोट्यांचं काय काशी आला हो मामा पाहते आले तुमच्या सोबती काय म्हणते का
हो ना, ते दिसूनच राहिले. हो, आलो आलो. हो शिवलाल भाऊ, आलो आलो. थांबा थांबा, बाहेरच आलो. तिकडे इकडे काय लईन नाही अंधार बोकाय अंधार. थांबा जरा, आलो. अरे बा इथं काही घर आहे का? इथं दरवाजा फराजा उघड्या टाकून पळायचे होय? आहे बा, आहे मी आता भेटतच नाही काय. पाहिजे काही नको बोलू बरं. हा हे मोठं काम आपल्याला एवढं मोठं अंडा करायला लागतं. याच्यावरून फालतूचं ऐकून गेलं चांगलं बोलतो त्या सांगा. मी बोलतच नाही ना, तूच बोल ना. काय बोलायचं आहे तर मी काय बोलतो या सांगा. अरे बाप रिया, बसा. अरे भाचे हो, ते खुडच्या राजा जरच्या गोल्याच आहे रे, पुसून घ्यायच्या होत्या ना. काही आपल्या घरी पै पाहुणा आला तर बसाले काही असलं तर पाहिजे. पुसेलच आहे ना त्या रात्री वाहू घातल्या त्या. आता झोपून राहिल्या त्या उन्हीत. आता तवून तपून राहील जराशी. बरं ठेवतो दे ना, काय बसा लागते. बसायचं काय करा, पाहुणे आहे का आपण. मी काढलो आपल्या कामाचा अंजाम करीत होता. म्हटलं काम करणार लवकर देणार करून. आता जर लोक जंगलात चालले हा, तर शांतता होऊन राहिली म्हणून म्हटलं. बरं आता रातीच गोटी केल्या आम्ही भाच्यानं म्या. आम्ही जे गोटीत झाले राती का बा. एवढं मोठं काम आहे आपल्या अंगावर शिवलाल भाऊचं घेतलं. त्याच्यानं आम्ही जरा अटकलोच होतो. म्हटलं आम्ही वाटच पाहून राहिलो. पण जरा चानच पाहिजे ना. आहे का तिकडे मोसम शांत झाला का म्हटलं तुमच्या गावातला, थंडा झाला काय? हा का येईन अजून मांगल्य खेपी धाड? नाही नाही, सध्या तर आता पेरणा पारणा झाले चालू. आता काम धंदे चालू झाले. तर तुम्हाला जर कसं ठिया पाहिजे होता एखादा तिथं, तर आता नाही रे काशी ना. खाव बडे आता काय पहा तुमचं कसं काय. मग माय मतानं काय तुम्हीच ठरवा, तूच ठरव. मामा ठरव काय करायचं अजून म्हणा. मीच काय बोललो हे बोललो. काही समजलं रे बारे. मामानं रात्री तर गोटी निकालल्या बाबा. तर झोपलो बिलकुल. जेवून आलो तन्नावून टिकून. याच्यातून कार्यक्रमातून झोपलो. काही गोटी तर नाही गेल्या मामानं. बस मग होले हो लावायचं मामाच्या यात. हो बा केल्या गोटी. आपल्याला काय करायला लागते त्याचं. होले हो लावायला तुला काय चाललं. नाही असं म्हणणं आहे मामा, तुम्ही एक काम करा. कसं आहे, आपण इकडे एवढी मोठी तयारी करून टाकली. बली दिले, 2 बोकडे जो घातले, सबन कार्यक्रम तिथं शांती केली. हा, दुसऱ्यानं भलत्यानं मोंडा नाही मारा राजा. काही सांगता येते का आपणच आहे का, कारागीर तुम्ही जाय का, गरज आपल्याला जाय का. इन लेखाचा तिसऱ्यानं घेऊन चालला ते नाही तो इथं. असं नाही व्हावं म्हटलं. म्हणून म्हटलं तुम्ही जरा जवळपास पाहिजे तिथं. कसं आहे ते तुम्हाला जरा ते जमते ना ते का बंधन फंदन मारणं हे ते इकडचं तिकडचं. हा, जरा शेजी असले मालाच्या तर बरं राहील असं म्हणाल मी. हो ना, ते तर बरोबरच आहे. आम्ही इथंच विचार करून राहिलो ना. काय कसं आहे आता आमची सोयसा लागली म्हणजे आम्ही कुठेही राहतो नाही. त्याच विषयानं आता कोणते कामं ते आईची सोयसा लागली म्हणजे बापा 6 महिने काढतो आम्ही. बरं मी असं म्हणून, बरं तुमच्या मतानं आम्ही यायला तयार आहे तुम्ही म्हणाल तो. पण तुम्ही कसं आहे आता घर वापसी, समजा घर वापसीच होईन तुमच्या इथं येणं म्हणजे. आता पहिले आलो होतो ते हॉटेल टाकलं होतं तर ते एक काहीतरी आम्ही कांड केलं तर त्याच्यानं तुम्ही आले तर मैदा ते टमाटे घेऊन आलो होतो काय ते 2-4. तर त्याच्यानं काही गावात आलो नाही तुमच्या. आता म्हटलं एखादं काम असं तर लावून द्या तिथं लईन असं फुकानासारखं. मग राहतो आम्ही. मौका पोन चौका मारून देऊ. काम आता तुम्हाला कामाचे तो आपले चकारे कशा आपला पंच सोडून गेला राजा. त्याचा धाबा घेवा तसंच आहे. सामान सुमान नाही तुम्हाला मामा. ते जमते का पासा गिसा येवा पाजवणं. हा पाजवणं गिजवणं जमत असं म्हटलं. आता सीझन आहे युयाचे पासायचे इता गीता हे ते करणं नाही काय. असं जमत असेल तर मग कसं आहे जुगाड आहे आपल्याजवळ. सगळं सामान सटच आहे पुरा त्या पंचायचा. हा तुम्हाला काही बिलकुल धापा मारणं आहे बिलकुल घन चालू नाही. बस अवजार तयार करणं आहे. होईन का म्हटलं जमते काय. ते तर जमन आपल्याला. आपण तर केले मामा काम ते नाही का बापा. आपण धाब्याचे याचे आपले आपले याचे काय म्हणजे भातामध्ये नाही भाता पंचायचा. हा बापा बम चालवला आहे. हा घे ना जमते ना. काय घन मारायला तयार घन बस. काय असेल ते सामान करू. हो ना जमते तर खरंच. पण ते आगीशीच खेळणं आहे राजे. हाताले फोपूये ते का सोपं आहे का. पण आता इलाज नाही ना. बरसात पाण्याची झडी लागली तर अजून वाखे होईना आपली. त्याच्यापेक्षा बरं आहे तो चलते. आम्हाला काही फरक नाही पडत शिवलाल भाऊ. तुम्ही म्हणा तर तुमचं ते कामही होऊन जाते. आम्हाला राहिले जागा देऊन द्यायचा. आणि ते काय असन कुठं असन काय ते दाखवून द्या. चलते आम्हाला. घर वापसी तर घर वापसी. पाय रे बारे जास्त अंगावर नको घेऊ बरं. कायची घर वापसी येतं का. घर होतं का म्हटलं आपल्या गावात. काय करायला लागते आपल्याला. ओळखी जाईन ते गावात. तू त्याचं काही टेन्शन घेऊ. होते ते बरोबर. मग काय तर घर वापसी नसे ना. घर ते होते ते घर वापसी. आणि चला मग चला करा तयारी. चला घ्या मी ते आहे माझ्यावर ते. हां त्याला त्या पंचायला फोन लावतो. त्याला म्हणून किल्ली असं जेवण त्या घराची. त्याचंच घर आहे त्याचं ते संबंध दुकान आहे तिथं.
अरे मी काय म्हणलो तिघे जण चालले जरा तुम्ही आता हे बा रेल्वेची पास आहे आता फ्री पंढरपूरला जायला याची एसटीची आहे कंदी लाभाची आहे तुम्ही आहे मोठे बा आहे का धन्यवाद चालले जा म्हटलं तुम्ही काही इकडे काही चिंता करू नका इकडे पाहतो आम्ही सगळं. अरे पण माय कुठं रे इथंच तर पंढरपूर आहे माय मले कुठं इथंच मंदिरात गेलो ना आपलं डोकं टेकवलं जाय तिकडे बा काय होते राजा आहे गेलो पहिले जात जाव आता नाही हवं त्या कंदीले आहे मोठ्याला जात न जाऊ दे मी काही जात नाही रे बा. नाही रे बा तू चल चिंता मी येतो तो मी काय म्हणलो त्या कंदीलच्या भरोशावर नाही तू माझ्या डॅनी तू चल बरं शांताराम सांग नाही काय राजा आहे तंदिरा ते सोकारी हे ते चालू राहते काय एखाद्याला झाले पाहिजे हा वारी होऊन जाते असं म्हणालो मी चल डॅनी चल काय आहे आपलं शिल्लकच काय राहते चल पहा बरं काय दोस्ताना आहे म्हटलं ते काहीच आहे अरे जा ना जा धन्यवाद चालेल जा काही काळजी नका करू इकडे जाऊ इकडे काय आता पेरण्या झाल्यावर काही सध्या काही पीक पाणी निघून आलं काय होते ना तुमचं जाणं नाही होऊन जाते मग काय. पैन गडे आता माय कसं जरासं हात पाय जरा थर कापते ना तो असं वाटते आपल्या ज्याने येईल काही तरच नाही बावा म्हणून राहिलो मी तो कंदिल्या तर पहिलेच किरकिरी आहे निरा नाटायलाच आहे तो निरा त्याच्या मागं निरा धाव नाही होत नाही निरा चुरचूर चालते तो काय करू दिनले का मला सोडून चालला जाईल तिकडे कुठं. अरे बापरे हा मोठे बा पाहिजे बा डेनीमध्ये सोडलं इकडे काम आहे म्हटलं इकडे सोकारी फोकाऱ्या रोज फालतो एवढं मोठं मनोरंजन रोज पाहिजे डेनीमध्ये आवाज आहे ज्ञान तर सारखे आणजा बा हा तुम्ही जर दोघे झालं तर तरीचे वाले माणसं. अरे आम्हाला काय रे याला आणला ह्याच आणते आम्हाला याचं वजनही पडते ना शांताराम डॅनी म्हटल्या का जागा देते ना बापा बा मोठा वजन पडते याचं त्याचं मोठा गोष्टी करते रगेलची गोष्टी करते नाही आम्ही काही करत नाही बापा याच्या जागा भेटते राजा म्हणून आम्ही न्यायला कोशिश करतो. हा तेच समोर आलो मी मांगल्य खेपी गेलतो तो 2 खेप येईन मायावर आणलाच होता ना 2 खेप म्या भांडणं केली याच्यासाठी तिथं तो कंदिल्या तर पहिले लावून देते आणि चुपचाप कोपऱ्यात जाऊन बसते मग इकडे मले आपला त्रास होते भांडणं करा आणि हे करा आणि ते करा असं होते राजे शांतारा. नमस्कार मंडळी पाहिजे आपल्या चॅनलचं नाव लक्षात होते जय जय महाराष्ट्र माझा रोज व्हिडिओ दुपारी 2 वाजता येते आमचे कधी मागं पुढे टाकतात इकडे झाले तर झाले नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आठवणीनं मागचे व्हिडिओ पूर्ण पहा मागचे व्हिडिओ बरेचसे 500च्या वर व्हिडिओ आहे आमचे जुनं चॅनल आहे नवीन असेल त्याच्यासाठी सांगून राहिलो आणि लाईक करा लाईक कमी नका पडतो लाईक कमी पडले अजून व्हिडिओ बंद पडते बरं लाईक होऊ द्या लाईक फुल असले तर व्हिडिओ फुल राहते लाईक कमी पडले तर व्हिडिओ मागला जाते म्हणून म्हटलं कमेंट करा चांगले सजेशन चांगल्या कमेंट करा आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पहिले पैन गडे मी माय काय आहे तर संध्याकाळी पहिले दवाखान्यात जातो मी अंग रस करू पहिले गोया घेतो ही सुई मुई मग सांगन काय आहे तो. आईले का हे दोघे जण हुशार आहे कंदील बुटा नाही मोठे बरोबर डेनी बुटायला घेतलं म्हणजे संघ म्हणते तिकडे मग काही टेन्शनच नाही जागा भागा होते हुशार बा.